छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। छत्रपती संभाजी महाराज की जय। लास्ट 1 मिनिट, लास्ट 1 मिनिट। सुंदर सुंदर डान्स, लहान मुलं सुंदर डान्स करतायत। स्वराज्यात आता किती किती स्त्री भ्रूण हत्या, किती रेप, किती काय काय घडतं। टाळ्या जोरदार टाळ्या होऊन जाते। ते व्हॉट्सअपला कमेंट करतात आणि व्हॉट्सअपला नका करू। जर तुम्ही ह्या व्हिडिओला कमेंट केलात तर पुढे आपली व्हिडिओ। तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एन गावकर ब्लॉग चॅनलमध्ये। तर काय सांगायचं, आज 19 तारीख आहे, 19 फेब्रुवारी। तरी पण मराठी माणसाला सुट्टी नाही। आज आहे शिवजयंती। तर मी आता जस्ट कामावर चाललो आहे। सकाळी 4:30ला झोपलो आहे आणि आता 7ला उठून कामावर चाललो आहे। तर आत्ता मी चाललो आहे, संध्याकाळी येईन 5 वाजेपर्यंत। तर मी सगळं मिस करणार आहे। आता डोळे पूर्ण वाट लागले डोळ्यांची। ब्लॉगमध्ये काय काय होतं आहे ते बघा आणि मी कंटिन्यू करीन 5 नंतर, ठीक आहे? तर चला। Many hours later. तर मित्रांनो, आता जस्ट मी आलो आहे कामावरून। तर आत्ता मी इथून स्टार्ट करणार आहे ब्लॉग आणि आता बाहेर काय चाललं आहे ते तुम्हाला दाखवतो। आधी जरा फ्रेश वगैरे होतो आणि मग कुर्ता वगैरे घालतो आणि मग जातो बाहेर, ठीक आहे? मग तुम्हाला सगळं डिटेलमध्ये दाखवतो काय काय होणार आहे ते। तर मित्रांनो, हे बघा मस्तपैकी आता तयार झालो आहे कुर्ता वगैरे घालून आणि आत्ता खरी मजा तुम्हाला दाखवतो काय होणार आहे। आणि आपली चाळ एकदम जगमगते, तुम्हाला बाहेर दाखवतो आता कसं काय वातावरण आहे ते, ठीक आहे? चला। तर ही आता सर्व लहान मंडळी आहेत इथे। शिवजन्मोत्सव आम्ही आता दाखवणार आहे आणि थोड्या वेळातच तुम्हाला सगळं बघायला मिळणार आहे। बघा बाबू, हे बघा मस्त वेशभूषा पण आहे आणि ते आता शिवजन्मोत्सव आम्ही दाखवायचा प्रयत्न करतोय। तर बघूया कसं होतं। अजून मंडळी यायचे, त्यांच्यासाठी आम्ही थांबलो। वेगळंच वातावरण झालंय बघा ना, पूर्ण चाळीत। असं वाटतंय ना खरंच शिवजन्मोत्सव आहे। बघा एक नंबर वाटतंय आणि अर्धे ते लहान मुलं आहेत। छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवाजी महाराजांनी जेवढा मोठा इतिहास बनवून ठेवलेला आहे, त्याच्या आठवणी आज पण तशाच ताज्या राहाव्या म्हणून आम्ही लहान मंडळीपासून मोठ्यांपर्यंत आम्ही त्याची विसर पडून देणार नाही हे असं मी निश्चित केलेलं आहे। आणि या विसर पडू नये म्हणून सगळ्या लहानापासून मोठ्यांपर्यंत त्याची आठवण नाही म्हणून आज त्यांचा इथे आम्ही जन्मदिवस साजरा करत आहोत। हा इतिहास पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होतो, पूर्ण भारतामध्ये साजरा होतो, पण आम्ही असं ठरवलंय जो पण आम्ही या देशामध्ये आहोत, भूमीवर आहोत, महाराष्ट्राच्या आरोग्य छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यक्रम उत्सव साजरा करू। आणि आज आम्ही त्यांचा लहानापासून जन्मदिवसाचा इथे दृश्य दाखवणार आहोत आणि आताच त्यांच्या इथे जन्मदिवस साजरा करतोय। तर जोरात टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी। एक वेगळंच हे वाटतंय, अंगावर काटा येतोय बघून। खूप वेगळंच वाटतंय, अंगावर पूर्ण असा काटा आल्यावर का झालंय। राम घ्या, राम घ्या, लक्ष्मण घ्या, लक्ष्मण घ्या। खरंच एक वेगळंच हे प्रत्येक ठिकाणी आपण केलं पाहिजे। शिवाजी महाराज। आता पायना गीत बोललं जात आहे, सगळ्यांनी बोलायचं।
खरंच एक अंगावर काटा आल्यासारखं झालं एकदम खरं एकदम रिअल वाटतंय त्या काळात आम्ही पोहोचलोय. हा शिवाजी महाराज की सगळ्यांनी शांततेत उभं राहायचं आहे. घोषणा देत आहे सर्वेश निरगुड. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस भोसले घराणं कुलदीपक राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की नमो पार्वती पते हर 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 धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. तर आता शिवजन्मोत्सवचा कार्यक्रम झालाय आणि आता क्विज गेम आहे. क्विज गेम आम्ही दाखवतो कसं काय होतं. ठीक आहे क्विज कॉम्पिटिशन आता पहिली. त्यापैकी आपल्याला एक उत्तर निवडायचं आहे आणि 5 मिनिटाचा कालावधी असेल. 5 मिनिटाच्या आत जो लवकरात लवकर सबमिट करेल तो टाइम सुद्धा पॉइंट्स मध्ये काउंट केला जाईल आणि त्याचबरोबर प्रत्येक उत्तराला 1 मार्क असेल तो पॉइंट. या टोटल मध्ये जो एकदम क्विज कॉम्पिटिशन कोण जिंकतं मार्क्स मध्ये असेल जो सर्वाधिक. तर आता सर्वांना आम्ही पेपर्स प्रोव्हाइड केले क्वेश्चन पेपर आणि आता स्टार्ट करतो आम्ही क्विज गेमला. लास्टचा 1 मिनिट लवकर जाऊ दे. त्यांनी प्रयत्न तरी केलाय. हे बघा इथे गुगल करत होते म्हणजे जे आपले सिनियर आहेत ते आपले गुगल करत होते आणि लहान पोरं बघा एक मस्त त्यांनी हे केलंय. नाही काही उपयोग नाही काहीच उपयोग नाही. जाऊ दे ह्यांना काहीच देणार नाही. हे म्हणजे आम्ही काउंटच नाही करूयात त्यांना. आता लहान मुलांमध्येच आपल्याला 2 प्राईज काढायचे आहेत. तर चला टाइम अप. आता ना क्विज कॉम्पिटिशन झाली आहे आणि आता फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन चालू होते. तर बघूया ती फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये कसं काय. ठीक आहे बघा गोंधळ आहे पूर्ण गोंधळ आहे पण मजा येते. बघूया फॅन्सी ड्रेस बघूया कसं होतं. श्लोकासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा जोरात. आणि तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता कसं झालंय फर्स्ट टॅग. आता येते खुशी आंबाडे. भवानी मातेचा एक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर मुलाचा बाप होता. आले किती गेले किती उडून गेले घराला. संपला नाही आणि संपणारच नाही माझ्या शुभाचा दराला. आता अंधार झाला पुन्हा एकदा दिवा पाहिजे. महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. तर आता डान्स सुरू होत आहेत. सहभागी कलाकार तयार आहेत ना. आहेत पहिला डान्स चालू झाला. पहिला डान्स आणि पब्लिक बघा ही असते चाईतली मजा. असं वाटतंय खूप मस्त आहे. हे सर्व चाईत असं झालं पाहिजे. सर्व चाईतच आहे बिल्डिंगमध्ये सगळ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राच्या बाहेर पण असे शिवजन्मोत्सव असा साजरा झाला पाहिजे असं आम्हाला सर्वांनाच वाटतंय. सुंदर डान्स. लहान मुलं सुंदर डान्स करतायत आणि पब्लिक बघा. पब्लिक पण खूप आली आहे बघायला डान्स. मस्त मजा
मजा येते शिवजयंतीला. टाळ्या टाळ्या. महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीतीन आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जिबा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र तुमच्या स्वराज्यात आता किती किती स्त्रीभ्रूण हत्या, किती रेप, किती काय काय घडतंय पाहत नाही हो. असं वाटतं की तुमच्या स्वराज्यातच जन्मलो, पण हे काय नशिबी आलं. महाराष्ट्र तुमच्या काळात असलो ना किती बरं होतं ना. असं वाटतं हा जन्मच नको, तुमच्या स्वराज्यात जन्म हवा होता महाराज. पण मी एक ठरवलंय हं. मी माझं स्वप्न आहे ना की आपण इतिहासाची गडावर जाऊन माहिती द्यायची, कारण ते कोणीच करत नाही. जास्त तर लोक डॉक्टर, इंजिनियर, पोलीस, सैनिक काय काय होतात, पण आपल्या स्वराज्य करू नका, आपलं नाव कोरू नका. त्यांची शान वाढवा. तुम्ही तर शान कमी करता. म्हणून आपल्या महाराष्ट्राची शान वाढेल असा प्रयत्न करा. महाराज 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 कुठे गेले. ताई ताई तुला माहिती का माझ्या स्वप्नात महाराज आले होते आणि मी ठरवलंय मोठी होऊन स्वराज्यासाठी काहीतरी करणार. धन्यवाद. तिने सर्वसामान्यांचे हार हे बघून आपल्या मराठी अस्मितेची जी होणारी दुर्दशा बघून तिने स्वराज्य स्थापनेची इच्छा, ही इच्छा म्हणजे आपले थोरले महाराज शहाजी महाराजांची होती. तिने सुद्धा खूप प्रयत्न केले स्वराज्य व्हावे, पण त्यांना ते अपयशी आले आपल्या माणसांमुळे. तर आता प्राइज डिस्ट्रीब्युशन चालू झाली. प्राइज डिस्ट्रीब्युशन आणि कान्होजागरी मित्रमंडळ सदस्य संजय गावकर यांना मी व्यासपीठावरती बोलवते. त्यांच्या हस्ते आपण काही प्राइज. टाळ्या टाळ्या जोरदार टाळ्या होऊन जाते. प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी चालू आहे. धन्यवाद नारकर काकी, आपले खूप खूप धन्यवाद. त्यानंतर तर मित्रांनो, रात्रीचे 10:30 वाजले जातात आणि आपला जो शिवजयंतीचा पूर्ण दिवस होता, जो टाइम टेबल आम्ही जो ठरवलेला पूर्ण दिवसाचा, तो पूर्ण त्या टायमानुसार सगळं प्रोग्राम परफेक्ट झाले. जे पाहुणे होते, प्रमुख पाहुणे, ते सुद्धा प्रोग्रामच्या मध्ये येऊन जाऊन तरी प्रोग्राम पूर्ण झाले, एकदम चांगले म्हणजे झाले. जे पण प्रमुख पाहुणे येत होते ते पण तो मोमेंट एन्जॉय करत होते आमच्यासोबत. ते सुद्धा शॉक होते की म्हणजे एका छोट्या चाळीत म्हणजे अजून एवढं चांगलं डेकोरेशन, म्हणजे पूजेला कसा माहोल होतं चाळीत तसा माहोल झालेला आता सुद्धा. त्यांनी सुद्धा आम्हाला प्रोत्साहित केलं पुढच्या वर्षी अजून ह्यापेक्षा चांगलं करण्यासाठी. आता आम्ही एवढं केलं, एवढं डेकोरेशन वगैरे, हे आमचं फर्स्ट टाइम होतं एवढं डेकोरेशन. म्हणजे शिवजयंतीला हे असं आम्ही पहिल्यांदाच केलंय आणि त्यातून आम्ही एक शिकलोय की एकीमध्ये खूप पॉवर असते आणि एकी असेल तर आपण काही करू शकतो. आणि एकदा जेव्हा माणूस आयडिया घेऊन येतो, आता समजा मी आलो आता सगळ्यांमध्ये आयडिया सांगतो, त्या आयडियावरती अजून काहीतरी चांगलं एक आपल्याला सांगतो. त्या ह्याच्यातनं असंच घडलं आणि हे एवढं मोठं आता जे तुम्ही डेकोरेशन पाहू शकताय ते पार्टी मस्त झालंय. खूप मजा आली, आम्ही एन्जॉय केलं. तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग? आणि मी संध्याकाळी आलो तर भेटूया. आता मला एक गोष्ट बोलायची आहे. आता 3K झाल्यानंतर याचा माझा पहिला ब्लॉग असेल की ज्या ब्लॉग मध्ये ह्याच्या ब्लॉग मध्ये मी बोलतोय. तर मला एक मनापासून गोष्ट बोलायची होती, म्हणजे 0 सबस्क्रायबर्स पासून म्हणजे मी दादासोबत आहे. मी त्याच्या मागची त्याची मेहनत बघितली आहे. 0 सबस्क्रायबर्स पासून त्याने काय कष्ट घेतले. एडिटिंग काय जमत नव्हती, एडिटिंग येत नव्हती दादाला. तर यूट्यूबवरती बघून कसं काय असतं काय नाही ते बघून शिकून ती मेहनत बघितली मी.
मी कारण का तेव्हा कोण हसायचे लोक ह्याच्यावरती आमच्यावरती सगळी कामं करायचं तेव्हा. म्हणजे शिकल्याला खूप काही करू शकते रे. शिकायचं लर्निंग आयुष्यामध्ये पाहिजेच. काहीतरी वेगळं शिका, दर दिवसाला काहीतरी वेगळं शिका आणि बारीक बारीक गोष्टींकडे बघा, त्याच्यातून खूप काही शिकायला भेटतं आपल्याला. आणि बस एवढंच काय. आणि जी लोक तेव्हा सुरुवातीला हसत होती ना, त्यांनीच ह्या टायमिंगला मी स्वतः बघितलंय की कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर 3K असे स्टेटस किंवा स्टोऱ्या टाकल्यात. खरी आहे की नाही ही गोष्ट? आज म्हणजे हे बघ कसं असतं माहितीये, आपण व्हिडिओ बनवतो पण त्यांनी बघितलंच नाही तर मग उपयोग आहे. खरा सपोर्ट त्यांचाच असतो. तर माझं एक म्हणणं आहे की तर बस एवढंच सांगायचं होतं मला की शिकत जा, प्रोग्रेस करा. लोक सुरुवातीला हसतील, मग तीच लोक तुमच्या सपोर्टला असतील मागे. चला आता तो टॉपिक संपवूया. काय परत झालंय, झोपलो नाही. कॉंग्रॅट्स फॉर 3K. थँक्यू. असेच प्रोग्रेस कर. आणि आजचा व्लॉग तुम्हाला आणि कसा- हा जे जर इथपर्यंत व्हिडिओ बघत आलात तर एक कमेंट नक्की करा. काय वाटलं तुम्हाला या व्हिडिओमध्ये. पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह तर कारण की निगेटिव्ह. मला ना म्हणजे व्हिडिओ मित्राच्या म्हणजे जे ओळखीचे आहेत ते व्हॉट्सअपला कमेंट करतात आणि व्हॉट्सअपला नका करू. जर तुम्ही ह्या व्हिडिओला कमेंट केलात तर पुढे आपली व्हिडिओ अजून म्हणजे रिकमेंड अजून- होईल. हा. युट्यूब रिकमेंड करतं. आता मला दिसेल स्क्रोल करताना, तर मला दिसते मी एका comment कमेंट केली. वरून आपली व्हिडिओ पुढे जाऊ शकते आणि आपण प्रोग्रेस करू शकतो. तर तुमची एक कमेंट खूप महत्वाची आहे, तर ती करून नक्की जा आणि एक लाईक पण करा व्हिडिओ आवडला असेल तर. ठीक आहे, तर भेटूया अशाच एका नवीन video ब्लॉग मध्ये. तर बाय. महाराजांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहू देत. हा, बाय. जय शिवराय.